आगामी मुंबईच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी हे विराजमान होणार आहेत। शिंदेच्या शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झालेलं आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून संजय घाडी यांना उपमहापौर पदाची उमेदवारी दिली जाणार आहे। संजय घाडी हे मुंबईच्या पश्चिम उपनगरामधून दहिसर बोरिवलीच्या भागातून नगरसेवक आहेत आणि त्यांना उपमहापौर पदाची उमेदवारी दिली जाणार आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून संजय घाडी हे उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। ही काही दृश्य आपण पाहतोय भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये, मुंबई महापालिकेच्या मुख्यालयामध्ये भाजपचं जे पक्ष कार्यालय आहे तिथं सुरू असलेल्या बैठकीची ही दृश्य आहेत आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। संजय घाडी हे उपमहापौर पदाचे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत। दीपक सर बसा के खाली। दीपक सर बसा। आज ऐतिहासिक दिन आहे, एक नवीन अध्याय आज आपण इथं लिहिणार आहोत। कोण आहे बाई तो कॅमेरा वाला? आपल्या सर्वांची जी उत्सुकता आहे, उत्कंठा आहे ती शिगेला पोहोचलेली आहे। अधिक वेळ न घेता आदरणीय नेते श्री राहुल शेवाळेजी ग्रीन टी शर्ट विनंती करतो आजच्या आपल्या ह्या कामाची त्यांनी सुरुवात करावी, ते काही घोषणा करतील। आदरणीय राहुल शेवाळेजी। बसा बसा। अभिवादन करून आज या ठिकाणी आपण मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाकरता आणि उपमहापौर पदाकरता अर्ज भरण्याकरता या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहे। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक, आज सर्वांना उत्कंठा आहे की मुंबईचा महापौर कोण होणार आहे, मुंबईचा उपमहापौर कोण होणार। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे मुंबई महानगरपालिकेत जे आपल्याला ऐतिहासिक यश प्राप्त झालेलं आहे महायुतीच्या माध्यमातून, ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, ह्या दोघांच्या माध्यमातून मुंबईचा जो विकास झाला, मुंबईचा जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप केलेलं आहे त्यामुळे मुंबईकरांनी महायुतीला साथ दिली, महायुतीला प्रतिसाद दिला आणि त्यामुळेच आपल्याला हे ऐतिहासिक हे यश प्राप्त झालेलं आहे। म्हणून आजचा क्षण आपल्याला सर्वांना हा बघायला मिळतोय, हा एक ऐतिहासिक क्षण आहे। मी अमितजींना पण बोललो की अमितजी अध्यक्ष असताना हा एक ऐतिहासिक क्षण त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत होतं। आपण महायुतीच्या माध्यमातून लढवली आणि कुठेही महायुती तडा होणार नाही या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी ती काळजी घेतली। म्हणून मी आज या ठिकाणी आज सर्वांचं अभिनंदन करतो, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं पण अभिनंदन करतो की आज जे काही महापौर आणि उपमहापौर पद जे काही आज घोषित होणार आहे ते आपल्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे, त्यांच्या परिश्रमामुळे त्यांचं पण मी भरपूर आभार मानतो। आज सर्वप्रथम उपमहापौर पदाकरता जो काही आदेश आहे माननीय मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा जो पक्षादेश आहे तो पक्षादेश आपल्या सर्वांच्या समोर मी वाचून दाखवत आहे। शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर या पदासाठी शिवसेना भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री संजय शंकर घाडी यांचे नाव जाहीर करण्यात येत आहे। सदर उपमहापौर पद हे 6 वर्षाकरता असेल, हा एक नवीन फॉर्म्युला माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी घोषित केलेला आहे, तर याची नोंद आपण सर्वांनी घ्यावी। उपमहापौर पदाकरता शिवसेनेतर्फे श्री संजय शंकर घाडी यांचं नाव माननीय मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घोषित केलेला आहे आणि त्यांचा पदाचा कार्यकाल हा 6 वर्षाकरता असेल। धन्यवाद।
श्री संजय शंकर घाडी प्रभाग क्रमांक 5 चे नगरसेवक असून मागाठाणे विधानसभेमध्ये प्रभाग क्रमांक 5 येतोय आणि हे दुसऱ्या टर्मचे नगरसेवक आहेत. यांना भारतीय विद्यार्थी सैनिक असून त्याचप्रमाणे त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे ते माजी उपनेते म्हणून देखील यांनी काम केलेलं आहे. तर शिवसेना आणि भाजप युती दोघांतर्फे त्यांना परत एकदा शुभेच्छा दिल्या जात आहेत. संजय गाडे यांचं अभिनंदन करतो. नेता माननीय मुंबईचे अध्यक्ष आमचे नेते अमित साटमजी यांना पुढच्या कार्यवाहीसाठी मी विनंती करतो. मंचावरती उपस्थित मुंबई उपनगराचे सहपालक मंत्री, मुंबई भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष मंगलदादा तुडाजी, या ठिकाणी शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवाळेजी, शिवसेनेच्या नेत्या शीतलताई म्हात्रेजी, शिवसेनेचे गटनेते महानगरपालिकेचे अमय घोलेजी, या ठिकाणी उपस्थित मनोज कोटकजी, आपले भारतीय जनता पार्टीचे गटनेते गणेश कणकरजी, मुंबई भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस श्वेता पळवकरजी, मुंबई भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठीजी, आपले वरिष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदेजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व नगरसेवक नगरसेविका. मी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितीन नवीनजी, तसेच महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आणि सर्वांची चर्चा करून मुंबई भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक समितीशी चर्चा करून अशी घोषणा करीत आहे की मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी महापौरपदी श्री रितू तावडे यांची घोषणा केली आहे. या वॉर्ड क्रमांक 832च्या नगरसेविका श्रीमती रितू तावडे. अरे त्याचे झालेत ना फोटो म्हणजे पकडे मारून एक कॅमेरा अरे फोटो
5 मिनिटं आपण इथे थांबू, फॉर्म भरायचा आहे आणि मग तिकडनं आपण नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी सर्व एकत्रितपणे जाऊ. गणेश अरे स्टील हे प्रभाग क्रमांक बरोबर. अरे यार हिलाड आला ना, हिलाड आला ना. लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. ही दृश्य कुठली आहेत तर मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये भाजपचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयातली ही दृश्य आहेत. खरं तर भाजपकडून महायुतीकडून त्यांचे महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले, त्यांची नावं घोषित करण्यात आली आणि त्यानंतरची ही सगळी दृश्य आहेत. उपमहापौर पदासाठी शिंदेच्या शिवसेनेचे संजय घाडी जे दहिसर बोरिवली या भागातून नगरसेवक आहेत, मुंबईच्या पश्चिम उपनगराचं ते प्रतिनिधित्व करतात, ते नगरसेवक आहेत आणि त्यांना उपमहापौर पदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे. 1.25 वर्षांसाठीचं हे उपमहापौर पद असणार आहे. तर दुसरीकडे रितू तावडे यांना महापौर पदाचा उमेदवार म्हणून अधिकृतरित्या त्यांच्या नावाची घोषणा भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केलेली आहे. 132 क्रमांकाच्या वॉर्डमधून त्या नगरसेविका आहेत. तर संजय घाडी प्रभाग क्रमांक 5 मधून नगरसेवक आहेत. या दोघांच्या नावाची घोषणा झालेली आहे. रितू तावडे या महापौर पदाच्या भाजपच्या उमेदवार असणार आहेत. तर संजय घाडी हे शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक आहेत. महायुतीचे उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. रितू तावडे त्यांच्यासोबतच शीतल गंभीर यांच्याही नावाची चर्चा होती, मात्र आता नाव घोषित करण्यात आलेलं आहे. रितू तावडे भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार असणार आहेत, महायुतीच्या महापौर पदाच्या उमेदवार असणार आहेत. पहिल्यांदाच भाजपचा महापौर मुंबई महापालिकेवर असणार आहे आणि रितू तावडे यांना संधी देण्यात आलेली आहे. महापौर पदाच्या उमेदवार ते असणार आहेत. खरं तर महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे, तरीही ठाकरेंची शिवसेना उमेदवार देते का याचं चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे आणि त्यानंतर मग ही निवडणूक बिनविरोध होणार की मग निवडणूक होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र भाजपनं महायुतीनं आपले उमेदवार निश्चित केलेले आहेत. महापौर पदासाठी रितू तावडे प्रभाग क्रमांक 132च्या नगरसेविका भाजपच्या नगरसेविका आणि उपमहापौर पदासाठी संजय घाडी प्रभाग क्रमांक 5चे शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक या दोघांच्या नावाची घोषणा अधिकृतरित्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे. तर बरीच नावं चर्चेत होती, त्यातलं एक नाव रितू तावडे आणि रितू तावडे यांच्या नावाची घोषणा भाजपकडून करण्यात आलेली आहे. भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार रितू तावडे असणार आहेत. तर उपमहापौर पदाचे महायुतीचे उमेदवार असणार आहेत संजय घाडी. उपमहापौर पद हे 1.25 वर्षांसाठी असणार आहे आणि त्यासाठी म्हणून संजय घाडी यांना शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक असलेले संजय घाडी यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर महापौर पदासाठी रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केलेली आहे. महापालिका निवडणुकांचा निकाल लागला तेव्हापासून हा सस्पेन्स होता. मुंबईकरांना प्रश्न होता की आपला नवा महापौर कोण असणार, आपली नवी महापौर कोण असणार आणि त्याचं उत्तर मुंबईकरांना मिळालेलं आहे. रितू तावडे भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार आहेत आणि महायुतीला बहुमत आहे, स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे औपचारिकता बाकी आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही, चुकीचं ठरणार नाही. रितू तावडे या महापौर पदाच्या भाजपच्या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि जर समीकरणं बदलली नाहीत तशी शक्यता नाहीच आहे. अगदी दुसर तर रितू तावडे या भाजपच्या या मुंबईच्या महापौर असणार आहेत. भाजपच्या नगरसेविका रितू तावडे या मुंबईच्या महापौर होतील. तर संजय घाडी हे मुंबईचे उपमहापौर होणार आहे. संजय घाडी हे प्रभाग क्रमांक 5 मधून नगरसेवक आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक आहेत. दहिसर बोरिवली या पश्चिम उपनगराच्या पट्ट्यातून ते नगरसेवक आहेत. तर रितू तावडे या प्रभाग क्रमांक 132 मधून भाजपच्या नगरसेविका आहेत. शिंदेची शिवसेना आणि भाजप यांनी एकत्रितपणे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवलेली होती, महायुती म्हणून निवडणूक लढवलेली होती आणि त्यानंतर नावांची घोषणा महापौर पदासाठीचे उमेदवार आणि उपमहापौर पदासाठीचे उमेदवार यांच्या नावाची घोषणा सुद्धा एकत्रितपणे करण्यात आलेली आहे. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयामध्ये भाजप पक्षाचं जे पक्ष कार्यालय आहे त्या पक्ष कार्यालयामध्ये ही बैठक पार पडली. यावेळी भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते, दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. शिंदेच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे होते, भाजपकडून भाजपचे मुंबई अध्यक्ष असलेले अमित साटम होते, मंत्री मंगलप्रभात लोढा होते आणि यांच्या उपस्थितीमध्ये या नावांची घोषणा करण्यात आली. आधी उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांच्या नावाची घोषणा राहुल शेवाळे यांनी केली आणि त्यानंतर
रितू तावडे यांच्या नावाची महापौर पदासाठीची घोषणा अमित साटम यांनी केली आणि त्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय. इतर नगरसेवकांकडून अभिनंदन केलं जातंय. रितू तावडे आणि संजय घाडी यांचं अभिनंदन केलं जातंय, त्यांना शुभेच्छा दिल्या जातात आणि त्याची ही सगळी दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. मुंबईकरांना प्रश्न होता, मुंबईकरांचा महापौर कोण असणार? त्याचं उत्तर मुंबईकरांना मिळालेलं आहे. रितू तावडे भाजपच्या महायुतीच्या महापौर पदाच्या उमेदवार असणार आहेत. स्पष्ट बहुमत महायुतीकडे आहे. मात्र तरीही जर ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवार देण्याचं ठरवलं, आज दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत बहुधा ते चित्र स्पष्ट होईल. जर उमेदवार देण्याचा निर्णय झाला तर निवडणूक पार पडेल, अन्यथा बिनविरोध निवडणूक होण्याची सुद्धा शक्यता आहे. निवडणूक पार पडली तरी सुद्धा महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळं काही बदल होण्याची किंवा समीकरण बदलण्याची शक्यता तशी धुसर आहे. मात्र हे राजकारण आहे. तरीही आत्ताच्या क्षणाचा विचार करायचा झाला तर रितू तावडे या मुंबईच्या नव्या महापौर होऊ शकतात, होण्याची शक्यता दाट आहे. त्यांच्या नावाची घोषणा भाजपकडून अधिकृतरित्या करण्यात आलेली आहे आणि महायुतीकडे बहुमत सुद्धा मुंबई महापालिकेत आहे. तर उपमहापौरपदी संजय घाडी हे विराजमान होणार आहेत. उपमहापौर पदासाठी महायुतीकडून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 6चे ते नगरसेवक आहेत. आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. सुशांत, रितू तावडे यांचं नाव सुरुवातीलाही चर्चेत आलेलं होतं, मात्र मागच्या काही दिवसांपासून हे नाव पाठीमागं पडलेलं होतं. शीतल गंभीरांचं नाव होतं, शिरवडकरांचं नाव होतं आणि भाजपनं हे धक्कातंत्र वापरलं असं म्हणायचं का? रितू तावडेंचं नाव घोषित करण्यात आलं. आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. सुशांत, रितू तावडेंचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे. धक्कातंत्र वापरलंय का भाजपनं? खरं आहे विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर भाजप अनेकदा धक्कातंत्र वापरतं. त्यानुसार आता महापौर पदाचा उमेदवार देखील एक धक्कातंत्र वापरतच भाजपनं दिल्याचं पाहायला मिळतंय. याआधी राजश्री शिरवडकर असतील, शीतल गंभीर असतील यांची नावं जी आहेत ती चर्चेत होती. राजश्री शिरवडकरांना महापौर पदाची लॉटरी लागेल असं देखील म्हटलं जात होतं. तशी लॉबिंग देखील त्यांच्याकडून सुरू होती. अर्थात शीतल गंभीर यांचा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कच्या सभेत भाषणात उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांचं देखील नाव जे आहे ते आघाडीवर होतं. मात्र ऐनवेळी रितू तावडे यांना भाजपनं महापौर पदाचा उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला आहे. अर्थातच भाजपची नेहमीची पद्धत असते की जी नावं चालतात ती होत नाहीत. भाजपमध्ये दुसरंच एखादं धक्कातंत्र नवीन नाव येतं. अर्थात रितू तावडे ह्या जुन्या जाणत्या सुशांत, तुम्हाला थोडंसं थांबवतो. रितू तावडे बहुधा माध्यमांशी बोलतायत, आपण पाहूया. पुन्हा एकदा जाऊया. आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत. सुशांत, धक्कातंत्र भाजपनं कशा प्रकारे वापरलं, का वापरलं, या संदर्भातलं विश्लेषण आपण करत होतात. अगदी खरं आहे विक्रांत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भाजप नेहमीच धक्कातंत्र वापरतं. त्यानुसार आता या पालिका निवडणुकीत उमेदवारी देताना असेल धक्कातंत्र त्यांनी वापरलेलं. त्यानंतर आता महापौर पदाचा उमेदवार देताना देखील भाजपचं हेच धक्कातंत्र जे आहे ते पाहायला मिळालं. अर्थात रितू तावडे या मुंबई भाजपच्या पदावर होत्या. त्यांनी अनेक पदं जी आहेत ती भाजपमध्ये भूषवलेली आहेत आणि त्यांना कुठेतरी आता महापौर पदाचा उमेदवार म्हणून भाजपनं घोषित केलेलं. अर्थात आता ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अमित साटम आता काही वेळातच त्यांच्या नावाची देखील घोषणा करतील. त्या माध्यमांशी स्वतः बोलणार आहेत. मात्र एक जर बघितलं असाल तर कुठेतरी आक्रमक चेहरा देण्याचा भाजपनं प्रयत्न केलेला आहे. रितू तावडे या आक्रमक आहेत. अर्थात ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळी रितू तावडे यांनी मुंबईमध्ये बरीच आंदोलनं जी आहेत महिलांची ती केली होती आणि त्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता. अर्थात चित्रा वाघ यांच्या त्या जवळच्या आहेत. चित्रा वाघ यांच्यासोबत संघटनेत ते काम करत होत्या आणि रस्त्यावरचं आंदोलन 2.5 वर्षापूर्वी त्यांनी 2.5 वर्ष जेव्हा महाविकास आघाडी सत्ता होती त्यावेळी केलं होतं. अर्थात त्याचीच पोचपावती त्यांना देण्यात आली का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र भाजपनं नेहमीप्रमाणे आज धक्कातंत्र वापरलेलं आहे. राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर यांची नाव प्रचंड चर्चेत होती.
अर्थात दोघांपैकी एकाला कुणाला तरी मिळेल असं भाजपच्या काही नेत्यांकडून देखील सांगण्यात येत होतं. मात्र सगळ्यांचे अंदाज जे आहेत ते चुकलेले आहेत आणि रितू तावडे यांना महापौर पदाची आता लॉटरी लागलेली. अर्थात आता उद्धव ठाकरेंची शिवसेना उमेदवार देते का हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे. जर त्यांनी उमेदवार दिला नाही तर रितू तावडे यांची बिनविरोध जी आहे ती महापौरपदी निवड होऊ शकते. विक्रांत. बरं सुशांत, आणखी एक प्रश्न असा पडतोय की शिरवडकर असतील किंवा मग गंभीर असतील यांच्यापेक्षा रितू तावडे उजव्या का ठरल्या पक्षश्रेष्ठींपुढे? अर्थातच आपण जर बघितलं असेल तर विक्रांत, सुरुवातीला 5 नावं चर्चेत होती. त्यामध्ये रितू तावडे यांचं देखील नाव होतं. मात्र मधल्या काळात अशी चर्चा सुरू झाली की राजश्री शिरवाडकर असतील किंवा शीतल गंभीर असतील यांना महापौर पदाची लॉटरी लागू शकते. त्याची काही प्रमुख कारणं होती. अर्थात राजश्री शिरवाडकर यांचे पती राजेश शिरवाडकर हे सरचिटणीस पदावर आहेत. भाजपच्या प्रमुख महत्वाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या त्यांच्याकडे दिलेल्या आहेत आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती. मात्र रितू तावडे यांचं नाव अचानक महापौरपदी कसं जाहीर झालं हा खरं तर विचार करण्यासारखा आहे. कारण रितू तावडे आघाडीवर 2 असलेल्या महिला मागे गेल्यात आणि रितू तावडेंचं नाव पुढे आलं आणि ते आता महापौर पदाच्या उमेदवार झाले आहेत. अर्थातच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रितू तावडे या आक्रमक नेत्या आहेत आणि याआधी देखील त्या नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सभागृहात त्यांची भाषणं जी आहेत ती पालिकेत गाजलेली होती आणि अर्थातच त्याचमुळे त्यांना पुन्हा पक्षाने संधी दिलेली आहे. आपण जर बघितलं असेल तर गणेश खंडकर यांच्यासारखा गटनेता निवडलेला आहे भाजपनं. त्यावेळी देखील अनेक नावं चर्चेत होती. मात्र गणेश खंडकर यांना का निवडलं तर त्यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने पियुष गोयल यांचं काम केलं होतं, ज्या पद्धतीने पियुष गोयल यांना निवडून आणण्यामध्ये गणेश खंडकर यांचा हात होता. असंच दुसरं नाव आता रितू तावडे यांचं घ्यावं लागेल. कारण ज्यावेळी महाविकास आघाडी सत्तेत होती त्यावेळी मुंबईतली महत्वाची आंदोलनं जी आहेत ती महिलांनी जी रस्त्यावर उतरणारी आंदोलनं केली होती त्यामध्ये रितू तावडे यांचा पुढाकार होता. अर्थात चित्रा वाघ यांच्यासोबत त्या रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते आणि त्याचीच पावती आता पक्षाने दिली का हे बघावं लागेल. दुसरं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते अभ्यासू नेते आहेत. त्यांना सभागृहाची माहिती आहे, सभागृह कशा पद्धतीने चालवायचं हे देखील त्यांना माहिती आहे. त्यामुळे तो देखील पक्षाने एक विचार केला असावा आणि त्याचमुळे रितू तावडे यांचं नाव आता फायनल झालेलं आहे. त्यांची महापौरपदी जर ठाकरेंनी उमेदवार दिला नाही तर आजच त्यांची महापौरपदी वर्णी लागू शकते. विक्रांत. बरं सुशांत, ही दृश्य आपण पाहतोय. या दृश्यांमध्ये खरं तर पाहू शकतो उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बहुतेक आता हे सगळे ज्यांची नावं घोषित करण्यात आलेली आहेत संजय घाडी आणि रितू तावडे हे पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत पक्षाचे नेतेही आहेत, राहुल शेवाळे आहेत, सोबतच मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम सुद्धा आहेत. पक्ष आता अर्ज दाखल करण्यासाठी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी म्हणून हे सगळेजण गेलेले आहेत आणि ही दृश्य आपण पाहतो. ज्यावेळी या नावांची घोषणा करण्यात आली त्यानंतर ज्यावेळी त्यांचं अभिनंदन करण्यात आलं, त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या, त्यावेळीची ही दृश्य. कोण कोण उपस्थित आहेत तर मंत्री मंगल प्रभात लोढा आहेत, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे मुंबईतले नेते राहुल शेवाळे होते आणि ही दृश्य आपण पाहतोय ज्यावेळी अर्ज दाखल केला जातोय त्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. मुंबईकरांना मागच्या अनेक दिवसांपासून प्रश्न पडलेला होता. जेव्हापासून महापालिका निवडणुकांचा निकाल लागला, महायुतीला बहुमत मिळतंय हे मुंबईकरांनाही लक्षात आलं, मुंबईकरांच्या लक्षात आलं आणि मग प्रश्न पडला होता मुंबईकरांचा नवा महापौर कोण. त्यानंतर आरक्षणाची सोडत निघाली, महिला राखीव मुंबईचं महापौर पद लागलं आणि त्यानंतर मग ती महिला कोण असणार, महिला राज नेमकं कोण चालवणार मुंबईवर, हा प्रश्न मुंबईकरांना पडलेला होता. त्याचं उत्तर आता 99% मिळालेलं आहे. कारण भाजपनं, महायुतीनं आपल्या उमेदवार जाहीर केलेल्या आहेत. रितू तावडे 132 क्रमांकाच्या वॉर्डमधल्या नगरसेविका आहेत, त्यांचं नाव भाजपनं अधिकृतरित्या जाहीर केलेलं आहे. उपमहापौर पदासाठी म्हणून संजय घाडी शिंदेच्या शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 5चे नगरसेवक आहेत, त्यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे. अर्थात महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. मात्र तरीही जर विरोधकांनी उमेदवार द्यायचा ठरवला तर निवडणूक प्रक्रिया पार पडेल आणि जर उमेदवार दिला नाही तर बिनविरोध म्हणून रितू तावडे या मुंबईच्या महापौरपदी विराजमान होते. त्यामुळे रितू तावडे मुंबईच्या नव्या महापौर असणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे. जरी विरोधकांनी उमेदवार दिला तरीही बहुमत इतकं स्पष्ट आहे की समीकरण हलण्याची शक्यता अगदी फार धुसर आहे. 0.01% वगैरे इतकी कमी ही शक्यता आहे. मात्र तरीही विरोधक उमेदवार देतात का हे पाहणं महत्वाचं असेल. संजय घाडी मुंबईचे उपमहापौर पदाचे शिंदेच्या शिवसेनेचे या नगरसेवक उमेदवार आहेत, तर भाजपच्या रितू तावडे या महापौर पदाच्या उमेदवार आहेत. जनता पार्टीच्या निवडणूक समितीशी चर्चा करून
अशी घोषणा करीत आहे की मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री रितू तावडे यांची घोषणा केली आहे. ज्यावेळी घोषणा करण्यात आली रितू तावडे यांच्या नावाची त्यावेळची ही प्रतिक्रिया आपण पाहिली. खरं तर मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून अमित साटम यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. रितू तावडे यांच्या नावाची घोषणा अमित साटम यांनी केलेली आहे. रितू तावडे या मुंबईच्या प्रभाग क्रमांक 132 मधल्या नगरसेविका आहेत. भाजपच्या त्या नगरसेविका आहेत. या आधी सुद्धा त्यांनी महापालिकेमध्ये काम केलेलं आहे. महापालिकेचं कामकाज त्यांना ठाऊक आहे. आक्रमक नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. रस्त्यावरचं आंदोलन करणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, अशी माहिती आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी अगदी काही वेळापूर्वी बोलताना आपल्याला दिलेली आहे. खरं तर रितू तावडे यांचं नाव अगदी सुरुवातीच्या काळात चर्चेत होतं. त्यानंतर मग शीतल गंभीर यांचं नाव अधिक चर्चेत आलं. सोबतच शिरवडकर यांचंही नाव अधिक चर्चेत आलं. रितू तावडे यांचं नाव मागे पडत गेलेलं होतं. मात्र भाजपनं पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरलेलं आहे. शिरवडकर आणि रितू आणि शीतल गंभीर या दोघींच्या नावाची चर्चा सुरू असताना त्या दोघींनाही नाकारत भाजपच्या नेतृत्वानं रितू तावडे यांना महापौर पदाची संधी दिलेली आहे. महापौर पदाच्या भाजपच्या महायुतीच्या उमेदवार रितू तावडे असणार आहेत. त्यांच्याकडून अर्ज दाखल केला जातोय, उमेदवारी अर्ज दाखल केला जातोय आणि त्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. तर उपमहापौर पदासाठी शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडी यांना संधी देण्यात आलेली आहे. संजय घाडी हे प्रभाग क्रमांक 5 मधले नगरसेवक आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरात प्रभाग क्रमांक 5 येतो. दहिसर बोरिवलीच्या पट्ट्यामधला हा प्रभाग आहे आणि तिथून ते नगरसेवक आहेत. संजय घाडी हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत. तर त्यांचाही राजकीय प्रवास वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधून झालेला आहे. पूर्वी ते मनसेत सुद्धा होते, त्यानंतर शिवसेनेत ठाकरेंकडेही होते आणि मग आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये ते आहेत. या दोघांच्या नावाची घोषणा आता अधिकृतरित्या करण्यात आलेली आहे. ज्यावेळी मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागला तेव्हापासून मुंबईकरांना हा प्रश्न पडलेला होता. अनेक राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांना सुद्धा हा प्रश्न होता की आता मुंबईचा नवा महापौर कोण असणार. आता भाजपकडून, महायुतीकडून ज्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे त्या महायुतीकडून आपल्या उमेदवाराच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली आहे. रितू तावडे या महापौर पदाच्या उमेदवार असणार आहेत. प्रभाग क्रमांक 132च्या त्या भाजपच्या नगरसेविका आहेत. तर उपमहापौर पदासाठी संजय घाडी जे प्रभाग क्रमांक 5 चे शिंदेच्या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक आहेत, ते उपमहापौर पदाचे उमेदवार असणार आहेत. 6 वर्षासाठी हे उपमहापौर पद असणार आहे. दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बहुमत जरी महायुतीकडे असलं तरी जर विरोधकांनी उमेदवार द्यायचा ठरला, अर्थात हे चित्र दुपारपर्यंत, आज संध्याकाळपर्यंत वगैरे स्पष्ट होऊ शकतं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री निवासस्थानी एक बैठक पार पडणार आहे. त्या बैठकीमध्ये जर उमेदवार द्यायचा ठरला किंवा नाही द्यायचा ठरला तर हे चित्र आणखी स्पष्ट होईल. जर उमेदवार दिलाच नाही तर रितू तावडे या बिनविरोध महापौरपदी विराजमान होतील आणि जर उमेदवार दिला तर मात्र निवडणूक प्रक्रिया पार पडू शकते.